हा रुमाल घ्या. मी काय म्हणून राहिले, आज तुम्ही लवकर याल ना? अथर्वला बाहेर घेऊन जायचंय फिरायला. उशीर होईल का? मीटिंग गेटिंग आहे का? बरं मग नाश्ता करून घ्या. मी येतो. गुरु नाश्ता करून घे ना बा. मग दिवसभरामध्ये मीटिंगा गिटिंगा लागल्या तर मग काहीच होत नाही. बघ जेवण वगैरे तसंच राहते ना. घे नाश्ता झाला. आई मला भूक नाहीये आणि डबा पण नकोय. आओ गुरु आओ आओ. ए राधिका पाहणं हे खूपच चिडलेत माझ्यावरती. जाऊ दे ना, चिडेल, होईल त्याचा राग शांत. तर तू त्याच्या उगीच मागे मागे करू नको बरं. अजून चिडेल तो. चल. पण जे झालं ते वाईटच झालं. चुकलंच ग. म्हणूनच तर मी महाजनी भाऊंना ठणकावून सांगितलं बरं. तर मी तरी का करणार बरं. मलाही वाईट वाटत होतं पण माझंही नाईलाज होता ना. काय ना, मला तुमच्या दोघांच्या संसारामध्ये पुन्हा काही झमेले नकोय बाई. खरंच सांगते. आणि आई महाजनी काकांना तरी कसं समजवणार. त्यांचं प्रेम काळजी सगळं कळून राहिलं मला. पण विषय जाऊ दे तू. चल आता पा हे डबा न घेताच गेले. मला आता फारच वाईट वाटून राहील. आधीच यांना बाहेरचं चालत नाही. हे पावसा पाण्याचे दिवस. पाय बरं. काय करावं. आता हे पण तुला सांगितलं पाहिजे का का करायचं ते. घेन डबा उचल आणि जा ना ऑफिसामध्ये. दे जेनीला. नाही तर एक काम कर बाई, तू स्वतःच्या हाताने त्या डबा खिलव आणि मग जा दुकानावर. का हो आई, असंच करते. डबा घेऊन जाते आधी ऑफिसला आणि तिथूनच दुकानात चालली जाईल. हा सुनबाई आले पाय. ठीक आहे. आज पाऊस नसल्यामुळे भाजीपाला छान मिळाला. महाग झाली ना भाजी. महाग आता होणारच. आता महाग म्हणून काय खाण्याचं सोडायचं. सामान्य माणूस करूच का शकतो. फार फार तर महाग आहे म्हणून थोडा ओरडणार. शेवटी माणसाला जे हवं ते हवंच ना. हो ना बाबा पाणी. जरा चहा ठेव ना बाई. ते पहिल्यांदा ठेव बाई. हो मांडते.